नमस्कार, माझे नाव श्रद्धा धनंजय पाटील. मी तालुका निफाड, जिल्हा नाशिकमधून बोलतेय. माझा आजचा विषय आहे भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव आणि देशाचे महत्त्व. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मला माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी प्राप्त झाली. याबद्दल नक्कीच मी मला स्वतःला भाग्यवान समजते आणि माझ्या विषयाकडे पदार्पण करते. मित्रांनो, आजची खरी परिस्थिती बघता आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, परंतु संविधान आहे का? आज आपल्याला वेगवेगळ्या रील्सबद्दल माहिती आहे, परंतु आपली हक्क आणि कर्तव्य माहीत आहेत का? आज आपण वेगवेगळे ट्रेंड्स फॉलो करतोय, परंतु आज आपल्याला संविधानाची मूल्य माहीत आहेत का? नाही. जर याचं उत्तर नाही असं असेल तर नक्कीच आपलं भविष्य कुठेतरी धोक्यात आहे मित्रांनो. जर आज आपण संविधान वाचले, संविधानाची मूल्ये, स्वातंत्र्य, कर्तव्य, हक्क ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आज समजून घेतल्या तर नक्कीच आपलं भारताचं भविष्य उद्या कुठेतरी उज्ज्वल आहे. मित्रांनो, भारत हा केवळ एक देश नाही, एक विचार आहे, एक संस्कृती आहे आणि एक लोकशाही मूल्यांचा पाया आहे. या पायाचा कणा म्हणजे आपले भारतीय संविधान. आपले भारतीय संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे मित्रांनो. आज जर खऱ्या दृष्टीने बघायला गेलं तर आपल्या भारत देशामध्ये 65% लोकसंख्या ही वयोवर्ष 35 खाली आहे. म्हणजे आपल्या भारताचे भविष्य हे संसदेत नसून आजच्या वर्गखोल्यांमध्ये आहे, मैदानांमध्ये आहे, रस्त्यावरती आहे, शेतात आहे, उद्योगात आहे आणि तुमच्या आमच्या विचारांमध्ये आहे मित्रांनो, आजवर आपल्याला संविधानाने खूप काही दिलंय. स्वातंत्र्य दिलंय, समता दिले, न्याय दिलाय, बंधुता दिलीय, समानता दिलीय. हे सर्व अधिकार संविधानाने आपल्याला दिले आहेत मित्रांनो. परंतु हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? तर ती तुमची, आमची आणि आजच्या आपल्या तरुणांची आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असेल परंतु ते राबवणारे किंवा अंमलात आणणारे लोक जर वाईट असतील तर ते कधीही अपयशीच ठरेल. मित्रांनो, सांगायचं जर झालं तर आजची तरुण पिढी ही खूप विकसित आहे, तंत्रज्ञानामुळे पुढे गेलेली आहे, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे, सक्रिय आहे. परंतु याच वेळी अफवांवरती विश्वास ठेवणारी, सोशल मीडियावरती भरकटणारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची आपली तरुणाई ही व्यसनाधीन झालेली आहे मित्रांनो. जबाबदारी, हक्क, कर्तव्य ही या लोकांना माहीतच नाही आहेत. ह्या गोष्टींपर्यंत त्यांना नेणं हे फार गरजेचं आहे आणि त्यांना वाईट गोष्टींपासून दूर करणंही फार गरजेचं आहे मित्रांनो. जर ह्या सर्व गोष्टी जर झाल्या, आपल्या तरुणांनी जर चांगले विचार केले, संविधानाचे पालन केले तर नक्कीच आपल्या भारताचं भविष्य कुठेतरी उज्ज्वल आहे. मित्रांनो, नुसतंच सोशल मीडियावरती पोस्ट टाकणं म्हणजे देशभक्ती नाही, नुसतंच घोषणाबाजी करणं म्हणजे देशभक्ती नाही. तर खरी देशभक्ती ती आहे जो मतदान करतो, स्त्रियांचा आदर करतो, सन्मान करतो, जो स्वातंत्र्याचे पालन करतो, संविधानाचे पालन करतो, कायद्यांचे पालन करतो, तो आहे खरा देशभक्त. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी जर आजच्या तरुणांनी जाणून घेतल्या तर नक्कीच आपलं उद्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आज खऱ्या अर्थाने बघायला जर गेलं तर इतिहास साक्षी आहे मित्रांनो. 1857च्या लढ्यामध्ये क्रांती करणारे देखील युवकच होते. भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फाशीला गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, चंद्रशेखर आझाद असतील, राजगुरू असतील, हे सर्व देखील तरुणच होते. यावरतून आपल्याला असं लक्षात येतं की क्रांती करण्यासाठी किंवा देशाचं कुठेतरी भवितव्य बघण्यासाठी वय लागत नाही, लागते ती जाणीव, कर्तव्य. ह्या गोष्टी फार गरजेच्या आहे मित्रांनो. आज आपणच आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण संविधानाचे रक्षक आहोत की फक्त टीकाकार? आजची तरुणाई धोका आहे की ताकद? ह्या गोष्टीही बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जर ह्या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी सुधारणा झाली तर मला वाटतं आपल्या भारत देशाचं भवितव्य कुठेतरी नक्कीच विकसित आहे. मला असं वाटतं, जिथे मत विकलं जात नाही, जिथे महिलांचा सन्मान केला जातो, जिथे शिक्षण व रोजगार दिला जातो, जिथे संविधान हे फक्त केवळ एक पुस्तक नसून, एक विचार नसून एक आचार आहे, तिथे नक्कीच कुठेतरी भारत विकसित आहे. जर ह्या सर्व गोष्टींचे पालन केले गेले तर भारत देश हा फक्त महासत्ता नाही तर आदर्श देश बनेल मित्रांनो. ह्या सर्व गोष्टी पण बघणं फार गरजेचं आहे. आज बऱ्याच तरुणांना कलम 19 बद्दल माहिती आहे. कलम 19 आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क दर्शवतो, परंतु आज बऱ्याच तरुणांना कलम 51 बद्दल माहिती नाहीये. कलम 51 आपल्याला मूलभूत कर्तव्य दर्शवतो. आज आपण हक्काने विचारतो, माझा हक्क कुठे आहे? परंतु आपण हे विचारत नाही, माझं कर्तव्य काय आहे? आज आपल्याला आपली कर्तव्य पण समजली पाहिजे मित्रांनो. जर आजची तरुण पिढी उद्याची आदर्श पिढी ठरवायची असेल ना तर नक्कीच कुठेतरी आपल्यामध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. शिक्षणातही भर देणं फार गरजेचं आहे. आपले विचार, आपली विचारशैली ह्या गोष्टी पण सुधारणं गरजेचं आहे, बरोबर.
ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्या भारताचं भविष्य दडलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी जर कुठेतरी सुधारल्या तर नक्कीच आपल्या भारताचं भविष्य चांगलं आहे. जर ह्या सर्व गोष्टी पाळल्या गेल्या तर माझ्या स्वप्नातील भारताचं भविष्य काहीसं वेगळं असणार आहे. या भविष्यातील भारतात उगवतील लाखो तारे, ज्यांच्या प्रकाशाने कर्तृत्वाने उजळून निघेल जग सारे. धर्मभेद जातपात विसरून जातील लोक सारे. मानवता है एकच धर्म, गाऊ लागेल जग सारे. ह्या सर्व गोष्टी जर झाल्या तर नक्कीच आपला भारत देश खूप उज्ज्वल होणार आहे मित्रांनो. आपल्या सर्वांमध्ये एकी असणं फार गरजेचं आहे. आज आपण जात बघतो, धर्म बघतो, जात पात धर्मभेद करतोय, परंतु ह्या गोष्टी विसरणं फार गरजेचं आहे. मी एकच सांगेन, तुम्ही आपण म्हणतो ना धर्मभेद जात पात ह्या सर्व गोष्टी विसरून एकत्र येणं फार गरजेचं आहे. एकत्र येऊनच क्रांती घडणार आहे मित्रांनो. आणि तुमचे विचार शैली ह्या गोष्टी पण सुधारणं फार गरजेचं आहे. मी एकच सांगेन, तुम्ही संविधान वाचा, संविधानाची मूल्ये तत्व ह्या सर्व गोष्टी समजून घ्या. तुम्ही ह्या गोष्टी जर समजल्या तर नक्कीच आपलं भविष्य कुठेतरी चांगलं आहे. आणि जर ह्या गोष्टी सगळ्या चांगल्या जर झाल्या तर माझा जो भारत देश आहे तो भूतलावरती झळकत राहणार आहे मित्रांनो. धन्यवाद. मी या ठिकाणी माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.